नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस हा पार्ट बघितला होता की दोन मॅट्रायसेसचं प्रोडक्शन कधी पॉसिबल आहे जेव्हा पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज सेम असतील तर तो पार्ट. त्याच्यावर बेस्ड आपण दोन सॉल्व्ड प्रॉब्लेम्स पण बघितले. आता आपण त्याच्यावरच बेस्ड एक्सरसाइज 1.6 जो आहे तो पार्ट सुरू करतो आहे. तर या 1.6 मधले काही प्रॉब्लेम आता आपण इथे बघणार आहे. त्यातला पहिला जो आहे तो आहे सेकंड प्रॉब्लेम, आपण जो स्टार्ट करणार आहे. आता तुम्हाला दिलं आहे ए दिलेलं आहे, तर ए मॅट्रिक्स काय दिली आहे 2 3 -3 आणि 2 हा पार्ट दिलेला आहे. नंतर बी ही मॅट्रिक्स तुम्हाला काय दिलेली आहे तर 1 2 -2 1. त्यांनी आपल्याला विचारलं आहे काय फाइंड ए बी अँड बी ए, म्हणजे आपल्याला ए बी पण फाइंड आउट करायचं आहे आणि बी ए पण फाइंड आउट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न असा विचारला आहे त्यांनी आपल्याला की तुमचं ऑब्झर्वेशन काय, ते आन्सर आल्यानंतर ते आपण बघूयात. आता ए बी पॉसिबल आहे का, एची ऑर्डर काय तर 2/2, बीची ऑर्डर काय 2/2, बरोबर आहे. ए बी प्रोडक्ट पॉसिबल आहे कारण पहिल्या मॅट्रिक्सचे रोज आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो सेम आहेत. मग आता आपण ए बी कॅल्क्युलेट करूयात. ए इंटू बी आपण जर करायला घेतलं तर काय होईल, फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, बरोबर आहे. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम, मग 2 इंटू 1 प्लस 3 इंटू -2. नंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 इंटू 2 प्लस 3 इंटू 1. नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम -3 इंटू 1 प्लस 2 इंटू -2. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम -3 इंटू 2 प्लस 2 इंटू 1. आपण एकदा क्रॉस चेक करूयात, बरोबर केलं की नाही. 2 इंटू 1 प्लस 3 इंटू -2, 2 इंटू 2 प्लस 3 इंटू 1, -3 इंटू 1 प्लस 2 इंटू -2 आणि -3 इंटू 2 प्लस 2 इंटू 1. तर ह्याचा आन्सर किती येते ते आपण बघूयात. 2 इंटू 1 2, 3 इंटू -2 म्हणजे ते झालं -6. इकडे 2 इंटू 2 4 प्लस 3 इंटू 1 म्हणजे 3, -3 इंटू 1 -3 आणि प्लस 2 इंटू -2 म्हणजे ॲक्च्युअली ते झाले -4, -3 इंटू 2 -6 प्लस 2 इंटू 1 2. आता हे आन्सर काय येतं ते आपण बघूया. 2 -6, 4 प्लस 3 7, इकडे -3 आणि -4 आणि इकडे आलं -6 प्लस 2 म्हणजे त्याला -4, बरोबर आहे. आता इथे काय झालं आपलं, आता इथे काय झालं आहे 2 -6, 2 -6 म्हणजे -4 हा 7 आणि -3 -4 म्हणजे -7 आणि हे आलं -4. आता हे जे काही ए बी आन्सर आलं तर त्यांनी सांगितले की हे ऑब्झर्व करा काय आहे. ओके, तर आपण खरं जे काही टाईप्स ऑफ मॅट्रिसेस बघितलं होतं त्यामध्ये आपण हा पार्ट डिस्कस केलेला ऑलरेडी, की हे जे काही एलिमेंट्स आहेत -4 -4 ह्याला आपण म्हणतो डायगोनल एलिमेंट्स, बरोबर आहे. -4 -4 याला काय म्हणतो डायगोनल एलिमेंट्स. आणि हे जे एलिमेंट्स आहेत 7 आणि -7 याला कुठले म्हणतो आपण नॉन डायगोनल एलिमेंट्स. आता इथे झालं आहे काय की जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत 7 आणि -7 यांची साईन वेगवेगळी आहे, म्हणजे व्हॅल्यू सेम आहे 7 7 पण साईन काय ऑपोजिट आहे, इकडे प्लस येते इकडे मायनस आहे. तर अशा प्रकारच्या मॅट्रिक्सला काय म्हणतात तर त्याला म्हणतात, आपण बघितलं होतं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. 2x2 मॅट्रिक्समध्ये म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये जेव्हा नॉन डायगोनल एलिमेंट्स
ची व्हॅल्यू सेम असते आणि साईन वेगळी असते त्याला काय म्हणतात, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे आपलं ऑब्झर्वेशन काय आलं, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स AB. ओके, आता आपण पुढे करूयात. आपल्याला BA पण विचारले त्यांनी. आता BA कॅल्क्युलेट करायचं आहे, तर BA आपण इकडे राईट हँड साईडलाच कॅल्क्युलेट करूयात. BA आधी हवं तर मी ते दोन्ही मॅट्रिसेस लिहितो, म्हणजे आपल्याला प्रोडक्ट करायला सोपं जाईल. B दिले तुम्हाला 1 2 -2 1 आणि A दिले तुम्हाला 2 3 -3 2. हे तुम्हाला दिलेलं आहे. हे आपल्याला सॉल्व करत जायचं आणि त्याचं फायनल जे काय आन्सर असेल ते काय येतं आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता इथे काय होणार आहे, प्रोडक्ट पॉसिबल आहे का, तर आहे, कारण ह्याची ऑर्डर 2/2, याची ऑर्डर 2/2. पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज सेम आहेत, त्यामुळे प्रोडक्ट पॉसिबल आहे. मग BA इज इक्वल टू फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम 1 × 2 + 2 × -3. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × 3 + 2 × 2. सेकंड रो फर्स्ट कॉलम -2 × 2 -2 × 2 + 1 × -3. सेकंड रो सेकंड कॉलम -2 × 3 + 1 × 2. लक्षात येत आहे. मग आता BAचा आन्सर आपण फायनल काढत राहूयात. BA इज इक्वल टू 1 × 2चा आन्सर आलं 2, 2 × -3 म्हणजे ते झालं -6, 1 × 3 3 + 2 × 2 4, -2 × 2 -4, 1 × -3 -3, -2 × 3 -6 आणि 1 × 2 +2. ठीक आहे. तर आता फायनल आन्सर काय येतं ते आपण बघूयात. BA इज इक्वल टू 2 - 6 -4, 3 + 4 7, -4 -3 -7 आणि -6 + 2 -2. आता इथे पण तोच पार्ट झाला आहे की आपल्याला माहिती आहेत की हे डायगोनल एलिमेंट्स आहेत, हे सेम आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा त्यापेक्षा पण ते जरी सेम असले तरी हा आहे 7 नॉन डायगोनल एलिमेंट, त्याच्या अपोजिट असलेला नॉन डायगोनल एलिमेंट आहे -7. म्हणजे व्हॅल्यू सेम आहे नॉन डायगोनल एलिमेंटशी, पण त्याची साईन काय वेगळी. म्हणजे पुन्हा ही मॅट्रिक्स कोणती झाली तर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स झाली ही. लक्षात आला हा पार्ट आपल्याला. असं झालं. आता आपण पुढचा प्रॉब्लेम करूयात. आता तुम्हाला एक्झामला जेव्हा असं विचारणार ना की तुमचं ऑब्झर्वेशन सांगा, तर ते ऑब्झर्वेशन जे काय आहे, म्हणजे ती स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे का, किंवा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे का, किंवा ती आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे का, किंवा ती स्केलर मॅट्रिक्स आहे का, जे काही त्या ऑब्झर्वेशनला पण मार्क आहेत. म्हणजे तुम्ही फक्त प्रॉब्लेम सोडवला आणि हे लिहिलं नाही तर त्याचे तुमचे हाफ मार्क्स वगैरे कट होऊ शकतो. हा झाला आपला सेकंड प्रॉब्लेम जो